हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। आज आहे भीम जयंती, तर भीम जयंतीच्या माझ्याकडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी उठली। एवढ्या सकाळी मी कधीच उठत नाही, पण भीम जयंती आहे म्हटल्यानंतर आज मला 6:30लाच जाग आला आणि रूमच्या बाहेर आली तर चमत्कारच घडला। जाऊ इथे आज माझ्या आधी उठून बसले आहेत। बेट्टू तर मस्तपैकी झोपलेली आहे, तिला काही मी उठवलं नाही। उठल्याबरोबर सर्वात आधी अंगणामध्ये पाणी टाकलं, खराट्याने पूर्ण अंगण साफ केलं। आज 6:30ला उठल्यानंतर असं वाटलं की रोज आपण या टायमिंगला उठावं। खरंच खूप छान वाटते सकाळी। तशी तर मी 7ला उठत असते। आता आली होती रांगोळीची बारी। तशी तर मला रांगोळी येत नाही आणि मी रोज माझ्या अंगणात रांगोळी देखील टाकत नाही। आधी मी टाकायची, एकच एक रांगोळी टाकून मला देखील खूप बोर वाटत होतं, म्हणून मी ते बंदच केलं। पण आज भीम जयंती होती म्हणून मला एक स्पेशल रांगोळी टाकायची होती, जी मी फेसबुकवर बघितली होती। खरं तर काही सामान माझ्याकडे नव्हतंच रांगोळीसाठी, आणलेलं होतं मी गेल्या वेळेस दिवाळीच्या टायमिंगला, पण बिट्टूने ते नुसतं फेकफाक करून ठेवलेलं। ते सामान मी घेऊन येते म्हटलं रात्री, तर डीमार्टमध्येच भरपूर वेळ झाला, त्यामुळे दुकानं बंद झाली होती रांगोळीची। आता जे सामान होतं माझ्याकडे त्याचाच काही ना काही जुगाड करून मला ही रांगोळी कंप्लीट करायची होती। सर्वात आधी मी गोल बनवला। त्यामध्ये माझ्याकडे अशी छोटी डबी होती, ज्याकडून अशा चाळणीमधून असं सुंदरशी रांगोळी पडेल, पण ती डबी बिट्टूने फेकून दिली। त्यामुळे ना मी चाळणी घेतली। त्यासोबतच जे खाली कलर मी भरलेत ना, ते मी हातानेच भरले व्यवस्थित। काही ती जमले नव्हते भरायला, पण जसं जमलं तसं मी केलं। आता मला या रांगोळीवरती असे मोठे मोठे डॉट बनवायचे होते, जिथे गोल सर्कल केलेला आहे। मग मी इथे हाऊसवाईफचा दिमाग लढवला। एक पिशवी घेतली, त्या पिशवीला कैचीने कट केलं आणि असे छानसे डॉट बनवलेत। तर अशी सुंदरशी रांगोळी आज मी माझ्या दारात काढली आहे। मला ती जमली की नाही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। तरी इथे सकाळ सकाळी सासूबाईची तयारी सुरू आहे माहेरी जायला भीम जयंतीसाठी। सोडून द्यायला बिट्टूचे पप्पा जात आहेत। त्या गेल्यानंतर थोडंसं मी कोमट पाणी प्यायला घेतलं। इथे जाऊ लादी पूस होतं, तेवढ्यात बाबा आले। बाबा देखील सकाळी 7:30 वाजता आले। त्यांना आर्यनला घेऊन परत गावी जायचं होतं। आर्यन म्हणाला होता की मला भीम जयंतीसाठी तिथे यायचं आहे, आणि यावर्षी आम्ही दोघी माझ्या माहेरी जाणार नव्हतो भीम जयंती साजरी करायला। त्यामुळे माझी आई खूप नाराज झाली होती, मी देखील नाराज झाली होती, पण काय करणार। म्हणून मग तिने सकाळी बाबाला आर्यनला घ्यायला पाठवलं। बाबासाठी चहा ठेवला आणि दुसरीकडे पुरणाची डाळ देखील टाकली। आर्यन बाबाची वाटच बघत होता की बाबा कधी येणार आणि मी कधी जाणार गावी। तसा तर तो आमच्यासोबतच माझ्या माहेरी येत असतो, पण आज तो पहिल्यांदाच एकटा जातोय। आता सुट्ट्या पण लागल्यात, घरी बसण्यापेक्षा म्हटलं आजी आजोबांच्या घरी जाऊन आला तर त्याला देखील बरं वाटेल। वाह यार, एन्जॉय। पुरण बनवत होती तेवढ्यात बिट्टू देखील झोपेतून उठली। उठल्याबरोबर हॉलमध्ये गेली तर कोणी दिसलं नाही। मग किचनमध्ये माझ्याकडे आली की आई कुठे गेली। मी म्हटलं तुझी आई गावी गेली म्हटल्यानंतर ती माझ्याचकडे बसली किचनमध्ये। काल जी डीमार्टमधून बिट्टूसाठी डॉल आणली त्याची अवस्था तुम्ही बघू शकता बिट्टूने कशी केली आहे। तिचा पाय, तिचा हात आणि तिचे शूज सर्वच तोडून फेकून दिलेत। पुरण बनवून बाजूला ठेवला आणि तयारी केली वंदनाची। भाऊजी सकाळीच हार आणि फुलं घेऊन आले होते। बिट्टू आणि आम्ही दोघी लागलो इथे पूजेच्या तयारीला। मी असंच बिट्टूला म्हटलं की ये जरा मला मदत कर फुलं वगैरे ठेवायला। लगेच धावत आली मदतीसाठी आणि काम तिचं सुरू झालं। मला विचारलं पण नाही की कसं काय करायचंय, स्वतःच तिचं चालू झालं। सर्व फुलं तिने पहिला गौतम बुद्धाच्या पुढे ठेवले, त्यानंतर बाबासाहेबांच्या पुढे ठेवले। ते करत असताना तिला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासाठी काय केलंय ते देखील मी तिला सांगितलं। आज जो आपल्याला समानतेचा अधिकार मिळालाय तो देखील आपल्याला बाबासाहेबांनीच दिलाय। अशी मी पूजेची तयारी केली। मग आम्ही इथे तिघींनी वंदना घेतली। आज होती जाऊची सुट्टी, तशी तर त्यांना सुट्टी मिळत नाही, पण त्यांची साप्ताहिक होती म्हणून त्यांना सुट्टी मिळाली। त्यांची एवढी मिक्सरची तयारी कशासाठी चालू आहे, कारण की आता ते करत आहेत वडे, आणि मी त्यांना इथे भज्याचं बॅटर बनवून दिलं आणि म्हटलं आता हे फक्त तोडून घे जा। तसं म्हटल्यानंतर डायरेक्ट त्यांनी माझ्याकडे बघितलं, म्हणलं तू काय करणार आहेस, आणि वर तोंड करून मी त्यांना म्हटलं मी वांगे बटाट्याची भाजी करणार, आणि बस झालं। तसं म्हटल्यानंतर 5-10 मिनिटं ते माझ्याचकडे बघत बसल्या। जाऊ काही काम करत असल्या ना किचनमध्ये तर मला काही इच्छाच होत नाही, असं वाटते आता त्या करतात म्हणून मी त्यांच्यावर ढकलायचा प्रयत्न करत असते, पण ते माझ्यापेक्षा खूप हुशार आहेत। आज मी फक्त बिट्टूला एक ग्लास पाणी मागितलं, त्यानंतर बिट्टूचं नाटक बघा। मी दुसरा बेबी सांगते छोटा जो मला प्यार करेल। मग तू का नाही येणार तुझ्या हाताने, तू का बरं मागते मला, तू का मागते मला, तू का नाही येणार। तुला चॉकलेट आवडलं काय का, तुला चॉकलेट आवडलं होतं का? हो छान लागते बघ ते मनचं चॉकलेट। हो मग मला एक ग्लास पाणी दे, आज आपण परत आलो। हे बघ माझा ग्लास। रे हसते कशाला,
म्हटलं मग मला पण दे, मी पण पाणी देते ना तुला. माझ्या बेटीसाठी मी चॉकलेट आणत असते. दे रे बाळा, हा माझा ग्लास इथे आहे. एवढं प्रेमाने नाही घेता येत ना तुला. हो, अजून किती प्रेमाने घेऊ. मग मला नाही दिलं का तू पाणी. सो मच माझी प्रेशियस. आताच नाही आणलं ना, आपण आणूया ना नंतर. हा, मी दिल्यावर चॉकलेट वागले कुठे. मला नाही दिलं मम्मा तू पाणी. ये तो बहुत बुरा हुआ. आणखी दे ग बाळ, खूप ताण लागली मला. माहिती मला माझा तिला पाणी दिलं मी, पण आज मी तिला पाणी मागितलं ना, एवढी रडत चिडचिड करत होती. दे बाळा. आणि आता पण तो मला त्याच्यावर खूपच राग येतो. ती सर्वांना देते, मला नाही देत. मला म्हणते तू तुझ्या हाताने घे. आणि ते हिला रोज देते रोज, तरी तिला कंटाळा नाही येत. आणि माझ्याकडे तिला रड येतो. तू मला एक पण नाही पाणी देतेस तू, आणि तिला पाण्यावर पाणी देतेस. तिला प्यार करते, तिची मम्मी आहे. मी प्यार नाही करत का तुला? मी तुला डॉल आणली ना, मी तुला चॉकलेट पण आणलं ना, मी तुला खूप प्यार करते ना. येस, मी काहीच नाही आणलं. मी प्यार पण नाही करत तुला. आता मला पाणी नाही देत ना तू, मी दुसरा बेबी घेते मग मला, जो मला प्यार करेल, मला पाणी देईल. अच्छा, हमको सिखा रिया है. 14 एप्रिल हा आमच्यासाठी सर्वात मोठा सण असतो. जाऊ तिकडे वड्या भाज्याची तयारी करत आहेत, तर मी इथे भाजीसाठी मसाला भाजून घेत आहे. आज बरेच काही पदार्थ बनणार आहेत आमच्या इथे. सर्व काम धंदा सोडून खूप महत्वाचं काम चालू आहे. येस. कोणतं महत्वाचं काम चालू आहे? बिट्टूनी ती बाहुली तोडली आणि ही त्या बाहुलीची मेकॅनिकल झाली आहे. आता काय माहिती ती जुळते की नाही जुळत, की एवढी मेहनत गई भैंस पाणी में अशी होते. नाही लागत मीनू, ते एकदा तोडलं तर नाही लागत. तिचं तुटलं, तिचं तंगड तुटलं. आता हिला काही गरजच नाही ना बिट्टू अशी तोडताड करायची. आता काय, काल आणलेल्या बाहुलीचं सकाळी उद्घाटन केलं, लावली वाट. तंगडे तुटले बाळा याचे, आता तंगडे. खूप प्रयत्न केला नू मम्मीने जगायचा खूप, पण ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. माझी PhD फेल झाली डॉक्टर मध्ये. तर आता भजी तळणं चालू आहेत. काय घमंग वास सुटलाय. त्याला खमंग म्हणतात. सॉरी खमंग वास सुटलाय. मी काहीही केलं ना त्याला मस्त वाटत. ओहो, ये तो आपकी गलतफहमी है शायद. मी थोडा वेळ बसली, विसरून गेली होती की मला खीर बनवायची. मी जरी विसरली ना तर मी आठवण करून देते ना, आहे ना मी आला. ही मला आठवण करून देते. एक आज माझा नवरा घरी नाही अलाराम, तो अलाराम ही वाजवत आहे आज, की उठ जा प्यारी तुझे करना है. बाबा आता खीर बनवते. तसं तर गोड काही आहे, पुरणपोळी आहे. राहू दे नको मी खीर कोण खाते. खूप छान लागतात. आम्हाला पुरणपोळी आहे, पण तरी आम्हाला पुरी खायची आहे, खीर खायची आहे. एवढीच्या पोटात जागा आहे का? कितनी खाएगी रे तू? कितना खाएगी रे तू? खा खा के मोटी भैंस हो रही है मेरी तरह. तेरी तरह तो नहीं होगी भाई. मेरी तरह भैंस हो रही. तेरी माझी काय एक काय आणि एक भेस सोबत नाही ना, त्याच्यामुळे दोघी भेसा बरोबर आहे. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. मी भाताचीच खीर बनवत असते, तर खीर बनवली आहे. जाऊचं चालू आहे आपलं वडे भजे तळणं. त्यांना म्हटलं आता तुम्हारे हवाले तुम्हारा किचन कर लो, तुम्ही क्या करना है. पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर जेवायला बसलोच, तर तेवढ्यात बिट्टूचे पप्पा माझ्या सासूला घेऊन घरी देखील आले. जेवण झाल्यानंतर मस्तपैकी आराम केला, व्हिडिओ एडिट केला. संध्याकाळी उठली, पहिला चहा ठेवला. बघता बघता 7 वाजले आणि आम्ही तयारीला सुरुवात केली. तिकडे जाऊन आणि इकडे मी. ही कॉटनची साडी, त्यामुळे नेसायला जास्त वेळ लागला नाही. खूप मस्त अशी साडी आहे. मी काहीच नाही, फक्त सनस्क्रीन लावला आणि लिपस्टिक लावली, बस झाला माझा मेकअप. ही साडी आणि ब्लाऊज मी दोन्ही मिशोवरूनच बोलवले ऑनलाईन. तर अशी सिंपलशी तयारी आज मी 14 एप्रिलला केली आहे. कशी दिसते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप वेळ झाला होता, लगभग आता 8 वाजत आले, तर आम्ही जेवण पण घेतलं. मीनू, मी आणि बिट्टू असे तिघी आम्ही निघालो अकोल्याच्या अशोक वाटिकेमध्ये. एवढी गर्दी होती त्या चौकामध्ये, गाडी आम्हाला इथे पंपाजवळच ठेवावी लागली. तिथे गेल्याबरोबर सर्वात आधी फुलं घेतले.
तिथे पोहोचल्यानंतर ना माझे 4-5 फॉलोअर मला भेटले, पण सर्वांना व्हिडिओमध्ये घेता आलं नाही कारण तिथे भरपूर गर्दी होती. त्यांच्याशी बोलणं झालं आणि एकाच ताईला मी व्हिडिओमध्ये घेतलं, कारण ती ताई आम्हाला बाहेर भेटली होती म्हणून. आतमध्ये गेल्यानंतर तर अजिबातच जागा नव्हती. बाबांना वंदन केलं. तिथे माझे दादा आणि वहिनी भेटल्या. वहिनीला म्हटलं थांबा तुम्हाला पण कॅमेऱ्यामध्ये घेतो. तसं म्हटल्यानंतर त्या खूपच लाजल्या. तिथे मुलांना मग कॉटन कॅन्डी देखील दिल्या खायला. खूप वेळ आम्ही तिथेच थांबलो शेकवाटिकेवर, 1-1.5 तास. आणि मेल्यासारखा मेला तिथे लागलेला असतो तर भरपूर वस्तू होत्या. बिट्टूचं असं म्हणणं होतं की सर्व वस्तू मला एक दे. शेवटी खूप रडत होती तर एक बोलून मी तिला घेऊन दिला. एवढी तयारी केली होती म्हटलं तर व्हिडिओ बनवते, कारण परत आपण अशी तयारी करत नाही. पण ते काही लाईटीला बघवलं नाही आणि आमच्या इथली लाईट गेली आणि बिट्टूची बलूनसोबत मस्ती सुरू होती. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.